नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जे रुग्णालयातील विशेष टीम उकलणार डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं गूढ. घटनेमागील अचूक कारण शोधणार, पोलिसांचीही मदत घेणार. डोकाडिया कुटुंबियांच्या घरात सापडला स्प्रे. पोलिसांनी घरात पुन्हा राबवलं सर्च ऑपरेशन. पुन्हा नातेवाईकांची चौकशी होणार. एअर इंडियाकडून वेतन कपातीचे संकेत. युद्धजन्य परिस्थिती, वाढलेले इंधन दर आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरील निर्बंधांमुळे निर्णय. पुढील 3 महिन्यांसाठी विमानांची संख्या कमी करण्याचाही विचार सुरू. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चेतन पारधियाला जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. पारधी याच्यावर सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या संघटित टोळीचा सदस्य असल्याचा आरोप. मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10% कपात. मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहन चालकांना डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र. गेले 2 दिवस मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण. दुपारी नागरिकांना उन्हाचे चटके. मागील काही दिवसांपासून आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर लोकल रद्द करण्यात येणार. निकालानंतर 11वी प्रवेश प्रक्रियेला वेग. 8 ते 30 मे दरम्यानचे प्रवेश वेळापत्रक जाहीर. यंदा प्रवेशासाठी नियमित 3 फेऱ्या होणार. सांगलीच्या कोसारी येथे साक्षीदाराचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी 3घांना अटक. शिंदे सेनेच्या युवा शहर प्रमुखाचाही समावेश. अवघ्या 14 तासांच्या आत 3 संशयितांना बेड्या ठोकल्या. उकणी कोळसा खाणीत मातीचा डोंगर कोसळला. 2 डंपर काढले गेले. चालकाचा थरारक बचाव. मोठी जीवितहानी टळली. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.